नमस्कार, मी सुरेखा आणि तुम्ही पाहत आहात वाव सुरेखा हा व्लॉग. आज आपण आलेलो आहोत वडगाव शेरी येथील ब्रह्मासन सिटी येथे. तर या ठिकाणी ना खूप छान एक उपक्रम राबवला जात आहे. अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. एक तर आपण पाहतोय उन्हाळ्याच्या झळा एवढ्या वाढलेल्या आहेत, यंदाचं टेम्परेचर सुद्धा खूप आहे. तर इथे ना या सोसायटीच्या महिलांनी एक उपक्रम राबवला आहे की ताकाचं वाटप. आणि त्या इथे सर्वांना येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना गाडी थांबवून ताक वाटप करतायत. तर त्यांची ही सेवा दरवर्षी असते. तर मलाही वाटलं की आपणही या सेवेचा एक भाग होऊया आणि त्यांची ही सेवा तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचूया. म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवायला घेतला आहे. तर चला पाहूया त्यांचा उपक्रम हा कसा आहे तो. नमस्ते जी. नमस्ते। अच्छा, मेरा नाम सुरेखा है, आपका नाम सुभद्रा है। सो नाइस। ये जो है प्रोग्राम ये बहुत अच्छा लगा मुझे। तो आप इतना अच्छे से सेवा दे रहे हो तो मुझे भी ऐसा लगा कि मैं भी इस सेवा का हिस्सा बन जाऊं, इसके लिए मैं भी आ गई। तो आप किस तरीके से ये सब करते हो मैनेज, ये बताइए ताकि सबको इजी लगे। आपकी आपकी बातें सुन के और भी लेडीज जो है उनको प्रेरणा मिले कि हम भी ऐसा करें। वो हम इंस्पायर भी करना चाहते हैं लोगों को। एक्चुअली ये सेवा बचपन से बहुत अच्छा लगता था कि समर्स में पानी देना, बटर मिल्क देना, ये सब। सो वो मेरे दिमाग में बहुत टाइम से था। मैं अपने फ्रेंड्स के साथ शेयर किया, हमारी गुरु के साथ भी शेयर किया, तो दे केम फॉरवर्ड। सो हमने ऐसा प्लान किया कि एक तो करना है और डिस्पोजेबल ग्लासेस वगैरह वेस्ट भी नहीं करना है। तो वी वांटेड टू गो ग्रीन, सो वी स्टार्टेड इन स्टील इसमें। तो ऐसा होता है एवरी डे 30 लोग हाँ लेके आते हैं इधर। 1 o'clock स्टार्ट करते हैं, तो 30 लोग लेके आते हैं। अराउंड 1 लीटर कर्ड के मिनिमम चाहिए। 1 लीटर कर्ड से 3 लीटर्स बटर मिल्क बन जाता है। तो 1 लीटर दूध उबालना भी मुश्किल नहीं है, दही जमाना भी मुश्किल नहीं है। तिनका जैसा 30 लोग हम लेके आते हैं, मिनिमम 30 लोग। तो इधर आके बहुत ज्यादा बटर मिल्क हो जाता है। मैंने कितनी हंडियां तो एवरी डे 300 मिनिमम लोग आके पी के जाते हैं। एंड बाय गॉड्स ग्रेस ये 15 इयर्स से कंटिन्यूअसली हो रहा है। अच्छा, इतने सालों से। या दिस इज मुझे ऐसे काटा आ गया। सहारा बोलते हैं ना 15th मराठी year में हम लोग है, ऐसा। बहुत अच्छा लगा। इतने सालों से कर रहे हैं। आपण या ताईंकडून जाणून घेऊया। ताई, तुमचं नाव सांगा आणि रोज ताक पितात इथे येऊन? माझं नाव गोकर्णा रामचंद्र जाधव। मी CL3 मध्ये काम करते। आम्ही काम करून खूप हे होऊन जातो, तर मला जाता जाता ताक प्यायला भेटतं, तर मला खूप छान वाटते। आणि रोज असते नाही जरी आले तरी आवाज देऊन बोलून घेतात। आमची खूप काळजी घेतली महिनाभर, खूप छान वाटलं। आणि ह्या वर्षी खूप कडक उन्हाळा होता, त्यामुळे सगळ्या मॅडम लोकांचे धन्यवाद। वा वा वा, खूप छान। हेलो, मैं पद्मा रमणी ब्रह्मासन सिटी में 15 साल से रह रही हूँ। और इस साल हमने ये 15th ईयर 15वां साल बटर मिल्क सेवा किया है। अच्छा, हाँ 15 साल से कर रहे हैं हम इधर। मैं आई उसी साल, मतलब उसके जस्ट नेक्स्ट ईयर स्टार्ट हुआ था। अच्छा हाँ, और हर साल 1 महीना अप्रैल 15 से मई 15 तक कंटिन्यूसली 30 दिन सर्व करते 30 हैं। दिन, 30 दिन। ऑल द 30 डेज या 31 डेज ताकाचं वाटप करतात 31 डेज सर्व करते हैं। रोज दोपहर को। रोज दोपहर को 1 से 2 हमारा टाइम होता है, बट जब तक खत्म नहीं होता तब तक इधर ही रहते हैं। तो इस बार तो कोई दिन 3, 3:30 भी रुके हैं। जैसे बाई चांस उस दिन पीने वाले कम आए तो बिल्डिंग के जितने हाउसकीपिंग स्टाफ, मेड्स, वॉचमैन, उसके अलावा जितने डिलीवरी गाइज वगैरह आते हैं ना सोसाइटी में, ऑटो वाले, सब पी के जाते हैं। तो बहुत सेटिस्फैक्शन, मतलब बहुत ही सेटिस्फाइंग लगता है। और एक समर में हम लोग का एक फेस्टिवल जैसे हो जाता है, त्योहार जैसे। नहीं तो क्योंकि इतना धूप में नहीं तो हम दिन भर किसी से मिले बिना घर के अंदर ही बैठे रहते हैं। बहुत अच्छा लग रहा है इसके मुझे। बहाने रोज हम फ्रेंड्स में दिन में एक बार मिलना हो जाता है। सब लोग आपस में एक बार मिलके सबसे बातचीत भी हो जाती है और एक काम भी साथ साथ हो जाता है। तो बहुत ही मेंटली सेटिस्फाइंग जॉब रहा, मतलब रहता है ये काम जैसे करना। और मार्च महीना आते ही
प्लानिंग स्टार्ट हो जाता है, अप्रैल 15 से स्टार्ट करना है करके। और इसका लीड एक्चुअली जो सुभद्रा जी पहले बोले थे, उन्होंने लिया था, शुरू में स्टार्ट किया था कि हम लोग ऐसा करते हैं। और धीरे धीरे बढ़ते बढ़ते अभी हम लोगों का ऑलमोस्ट 40-45 लोगों का कंट्रीब्यूशन रहता है। हर लोग 3 लीटर से 4 लीटर तक ताक बेचते हैं घर से। हाँ। तो 100 से 120 लीटर ताक डिस्ट्रीब्यूट होता सब है, मिला के आगे इतना हो जहाँ जाता है। जाता है। या तो बहुत ही एक मन को खुश देने वाली और ये खुशी पूरे साल भर या चलती होगी, है ना? एंड मतलब समर का एक समर में पीक समर में कर रहे हैं ना, तो लगता ही नहीं है कि जैसे कैसे समर का टाइम बिताएंगे करके जैसे। और मुझे भी ऐसा लग रहा है कि हर वैकेशन मतलब हर त्योहार जो होता है, जैसे कि बारिश के सीजन में होता है, ठंडी के सीजन में होता है, आपकी वजह से मुझे एक नया त्योहार मिल गया। यस, इट इज बटर मिल्क डिस्ट्रीब्यूशन फेस्टिवल, इसको ऐसे ही बोलते हैं हम। हाँ, सच में फेस्टिवल ऑफ बहुत अच्छा बटर मिल्क लगा। डिस्ट्रीब्यूशन। तो ताक चाच करके सबको बुला बुला के पी के जाओ भैया, पी के जाओ अंकल, ऐसे करके बहुत ही मन के लिए बहुत मतलब एक क्या बोलना चाहिए, सेटिस्फेक्शन के लिए। नहीं, बहुत अच्छा लगा। हाँ। आपका ये सब जो फंक्शन है, ये जो त्योहार का जो आपने किया है, ये सब देख के हम लोग भी और मतलब Yes. हमें भी लगेगा कि हमने भी ऐसा करना चाहिए। यस यस, सच में। इसीलिए बता रहे हैं कि ताकि और भी लोग कॉपी करें हाँ, इसको। सही बात जितना है। फैलेगा ये बात उतनी हाँ, अच्छी है। और हर एक लोग हमको थैंक यू आपने ये अरेंज किया ऐसे बोलते हैं, तो हाँ। बहुत ही इतना ब्लेसिंग लगता है कि रोज कितना ब्लेसिंग मिल रहा है ये करके। और भी महिलाओं के पास ये जाना चाहिए। सच बात है। थैंक यू। हाँ जी, मेरा नाम अमित उपाध्याय है। हाँ जी, छाछ ये अच्छा है, ये बहुत ग्रीष्मकालीन का मौसम है। ठीक है, अच्छा कर रहे हो आप लोग। सेवा अच्छी लगी ना? हाँ जी, बिल्कुल बिल्कुल करते रहिए, सेवा करने से अच्छी चीज। बिल्कुल बिल्कुल, बहुत अत्यधिक यहाँ पे ताप बहुत है, अभी गर्मी बढ़ गया है। चांगलं वाटतंय. इथे तुम्ही कामाला आहे ना? कामाला येतात. चांगलं वाटतं. ही सेवा त्यांची तुम्हाला आवडली? हा. तुम्ही रिक्षा आहे का तुमची? कारपेंटर. अच्छा, अच्छा, बहुत अच्छा कितने काम किया उन्होंने। है ना? बहुत अच्छा काम। ऐसा काम करने वाला कोई ये नहीं है महाराष्ट्र में अभी। बहुत अच्छा काम किया। हाँ, सही बात है। धर्म का काम आजकल कोई करता ही नहीं है। कैसे लग रहा है? एकदम अच्छा है. आज आप टेस्टी पहली बार है. आए हो यहाँ पे साथ में? नहीं, रोज आती हूँ. अच्छा, बहुत दिन से चालू है यहाँ हाँ. पे साथ दे रहे हो। हाँ. So a big applause for Chaitanya. He is the main star. कभी ये बिजी कभी मैं बिजी, हम रोज रहे ना रहे, चैतन्य हमेशा यहाँ रहता और पूरे फुल टाइम फुल अटेंडेंस एकदम, सबको हर एक बंदे को रुका के बोलता कि आपको ताक लेके जाने का। और नीना मौसी, मौसी आप भी आओ ना एक बार। इनका पोता ही है ये। शी इज आवर मेन सुपरस्टार नीना मौसी, और उनका पोता चैतन्य। इनके बिना ये पॉसिबल ही नहीं होता था। काहीच काय आहे, आपले मराठी सबस्क्रायबर आहे, त्यामुळे हेच गोष्ट तुम्ही एकदा मराठीमध्ये समजावून सांगा. नमस्कार. आमचा हा उपक्रम आहे ताक वाटपाचा. 1 महिना चालतो तो. 15 एप्रिल ते 15 मे पर्यंत. सुभद्रा दीदींनी हा उपक्रम खूप छान चालू केला सुरुवातीलाच. मी 10-11 वर्ष झाले यामध्ये सहभागी आहे आणि आम्ही काही व्हॉलेंटियर्स इथे आपलं जॉब आणि बाकी सगळं सांभाळून डिस्ट्रीब्युशनला येतो. उन्हात असतो आम्ही, पण समोरच्या माणसाला ताक दिल्यानंतर जो त्याच्या चेहऱ्यावरची शांती आणि तृप्ती दिसते, तो पाहून आम्हाला ऊन लागतंय की सावली आहे की वारा आहे याची जाणीव होत नाही. आणि हा 1 महिन्यात ज्या काही लोकांना आम्ही तृप्त करतो त्याची आठवण म्हणून परत नेक्स्ट इयर हा उपक्रम कधी चालू करता येईल याची आम्ही वाट बघत असतो. सुभद्रा दीदींनी हे चालू केलं आहे. याच्यामध्ये अजून एक खूप वाखाणण्याची गोष्ट म्हणजे आमच्या इथे आम्ही कुठलंच प्लास्टिक वापरत नाही, डिस्पोजेबल ग्लासेस वापरत नाही. पूर्णपणे ज्यांनी घरातून आणलेले 25 ग्लासेस असतात, इथे आम्ही पाण्याची सोय केली आहे. साबण असतं आणि त्यामध्ये ज्यांनी घेतल्यानंतर प्रत्येकाला आपापला ग्लास धुवून साबणाने स्वच्छ करून परत वापस आणून द्यायचा असतो. त्यामुळे कुठलंही प्लास्टिक विरहित हा उपक्रम इतके वर्ष चालू आहे, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. त्यामध्येच आमच्या मीना मावशी या अगदी तो चरवी ती आणण्यापासून
ते नेण्यापर्यंत पूर्ण 3 तास 2 तास इथे असतात. आज इथे छत्री नाही आहे, ते छत्री लावण्याचंही काम त्या करतात. त्यांचा नातू चैतन्य आता सुट्ट्या असल्यामुळे मागचा 1 महिना कन्सिस्टंटली रोज येऊन आम्हाला इथे हेल्प करतो. आणि त्याला म्हणजे पहिल्यांदा मे बी लाजत होता, पण आता तो अगदी बिंदास सगळ्यांना बोलवतो, देतो, आग्रहाने देतो. ग्लास कुठे गेले आहेत, कोणाजवळ आहेत हे सगळं पाहतो आणि सगळीकडे त्याचं काटेकोरपणे एवढ्या लहान वयात लक्ष असतं. त्यामुळे आम्ही सगळेजण खूप आनंदाने यामध्ये सहभागी आहोत, याचंच कौतुक आहे. धन्यवाद. माझं नाव योगेश शिरगद्दी. एवढ्या उन्हात टाक वाटप केल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. लय चांगलं वाटलं, लय चांगलं आहे. व्हायला पाहिजे कारण का खूप ऊन आहे. व्हायला झालं तर लय चांगलं होईल सगळीकडे. थँक्यू. नमस्कार, मी लीना बोरा. ब्रह्मा सन सिटीमध्ये मी 12-13 वर्ष मी इथेच राहते आणि 11 वर्ष झाले हा ताकाचा उपक्रम इथे सुरू केलाय. ती सुभद्रा दीदीने सुरू केला आणि आम्ही सगळं फक्त त्यांना सपोर्ट करत गेलो आणि त्या मनाने ते खूप मोठा उपक्रम आता झालाय. आम्ही बहुतेक म्हणजे अंदाजाने 60 असतो कॉन्ट्रीब्युट करायला आणि 30 ते 40 जण तर रोजच कॉन्ट्रीब्युट करतात. ऑन एन एव्हरेज आम्ही प्रत्येक जण 3 लिटर ताक कमीत कमी आणतो आणि त्या मानाने आम्ही दिवसातनं म्हणजे रोज मला वाटतं 400 ते 500 ग्लास आम्ही ताक वितरण करतो इथे. आणि त्याच्यासाठी आम्ही कुणालाही म्हणजे जे कोणी येतं आमच्या सोसायटीमध्ये, हाऊसकीपिंग असू दे, मेड असू दे, डिलिव्हरी बॉयज येतात, जे बाहेरने येतात लोक, इव्हन सोसायटीचे पण आमचे मेंबर जे फिरत असतात, दुपारी मुलं फिरत असतात, ते पण येऊन ताक पितात. आणि ते कम्प्लिटली आमचं होममेड बटरमिल्क असतं. आणि थोडंसं आता मी मुंबईची आहे तर मी माझ्या कझिन्सना पण हे म्हणजे 4-5 वर्ष आधीच मी हे पूर्ण जे उपक्रम आहे त्यांच्यासाठी पण शेअर केला होता त्यांच्याबरोबर. तर मुंबईमध्ये पण एक नेपेन्सी रोडला माझी कझिन सिस्टर राहते, त्यांनी पण तिकडे हा उपक्रम सुरू केला. नमस्कार, मेरा नाम राजेंद्र अग्रवाल है. हमारी ये ब्रह्मा सन सिटी वडगांव शेरी में है, पुणे में. यहाँ पर हम लोग पिछले 10-15 साल से दोपहर के टाइम में छाछ यानी कि ताक वितरण का काम करते हैं. रोजाना करीबन 400 से 500 ग्लास छाछ का वितरण होता है और इसमें ये सब घर यहाँ पे जो फ्लैट में रहने वाले लोग हैं अपने अपने घरों से बना कर लेके आते हैं ताजी छाछ और सबको ठंडी ठंडी छाछ सबको पिलाते हैं. जो बाहर से डिलीवरी बॉय, गाड़ी के ड्राइवर, ओला ड्राइवर, रिक्शा ड्राइवर, मेड और बच्चे लोग जो आसपास की सोसाइटी के बच्चे लोग भी आते हैं, इन सबको ये फ्री ऑफ चार्ज वितरण कर रहे हैं. सब लोगों को ये सब वितरण करने के पीछे उद्देश्य ये एक ही है कि इस गर्मी में, इतनी भयंकर कड़क गर्मी में सबको मन को शांति मिले, शीतलता मिले, यही उद्देश्य है. सबको साथ लेके काम कर रहे हैं और बहुत बढ़िया उपक्रम है. इसके साथ साथ हम लोग महीने में एक बार फूड डिस्ट्रीब्यूशन का भी प्रोग्राम करते हैं. जो हेल्पिंग हैंड हमारी जो संस्था है, नाम इसी सोसाइटी की हेल्पिंग हैंड करके एक सोसाइटी ग्रुप है, उसके तरफ से हम लोग यहाँ पे फूड डिस्ट्रीब्यूशन करते हैं हर महीने में एक दिन, यही सोसाइटी के बाहर चौराहे पे वहाँ पर. उसमें भी करीबन 700 से 800 लोग भोजन लेके जाते हैं और आनंद लेते हैं. वो सब खुश होते हैं. बढ़िया. हम सोचते हैं कि ये बहुत सी सोसाइटी में ये बात पहुंचे और हर सोसाइटी में ज्यादा नहीं तो थोड़े थोड़े परिमाण में ये स्टार्ट किया जाए, क्योंकि गर्मी दिन ब दिन और आगे और गर्मी बढ़ने वाली है, कम नहीं होने वाली. टेम्परेचर बढ़ने वाला है. जो भी छाछ पिएगा शांति से वो आपको दुआएं देगा. ये दुआएं इकट्ठा करो, पैसे सब इकट्ठा करते, दुआ इकट्ठा करो, यही मेरा संदेश है. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार, वडगाव शेरीमधील ब्रह्मा सन सिटी या सोसायटीमध्ये आम्ही गेल्या 15 वर्षापासून ताक वाटपाचा 1 महिन्याचा उपक्रम नियमितपणे करतोय. हे 15वं वर्ष आहे. आमच्या सोसायटीतीलच सुभद्रा मेदू यांनी हा उपक्रम चालू केला. त्यानंतर आम्ही सगळ्या मिळून आता वाढता वाढे याप्रमाणे आम्ही 40-45 बायका आहोत, जे रोज जमेल तसं आपलं ऑफिस, घर सगळं सांभाळून 2 ते 3 लिटर बटर मिल्क म्हणजे ताक आम्ही इथे, आमचा चौक आहे सोसायटीतल्या, तिथे एक कळशी ठेवल्या जाते स्टीलची, तिथे आम्ही जमा करतो आणि काही ज्यांचं जसा वेळ जमेल तसं अर्धा तासाचं कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही ते डिस्ट्रीब्युशनला उभे असतो. तर आम्ही हे आमच्या सोसायटीमध्ये 30 बिल्डिंग्स आहेत, त्यातले 2-2 वॉचमन, मेड्स, घरामध्ये ज्या बायका असतात कामाच्या, किंवा घरातले लोक सुद्धा कधी कधी घरात नसलं तर इथे येऊन पितात.
कारण हे पूर्णपणे होममेड आहे. त्यामुळे असं नाही आहे की फक्त वर्कर्स किंवा एका पर्टिक्युलर कोणत्या लोकांसाठी आहे. सगळेच जण इथे येऊन पितात. परत डिलिव्हरी बॉईज जे असतात ते आमच्या इथे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक व्हॅन पण येते, ज्याचे वर्कर्सला आता 1 महिन्यापासून नियमितपणे ताक पिण्याची सवय लागते. ते मध्ये म्हणाले की आमच्या इथे पोस्ट नसले तरी आम्ही फक्त ताक पिण्यासाठी सुद्धा येतो. आणि शाळकरी मुलांचा अनुभव तुम्ही सांगा लीना. इव्हन आमची सोसायटीतली जे मुलं आहेत जे स्कूल बसने परत येतात त्यांचा पण बहुतेक टाइम 1 ते 1:30 असतो. ते आल्यावर ते सरळ सर्कलला थांबतात आणि लगेच फटाफट ताक पिऊन मग घरी जातात. आणि काही काही मुलं तर आम्हाला असा अनुभव आला की त्यांच्या घरात बहुतेक हल्ली ट्रेंड नाहीये घरचं ताक वगैरे बनवायचं, तर त्यांना माहितच नव्हतं की ताक काय असतं ते. तर ते पिऊन ते म्हणाले की आता आम्ही आंटी हम मम्मी को भी बोलेंगे घर पे छाछ बनाओ हमारे लिए. सो वी आर व्हेरी सॅटिस्फाईड. म्हणजे ते आम्हाला इतकं बरं वाटलं की आम्ही तरी मुलांना म्हणजे काहीतरी असं चांगलं शिकवायला तेवढा तरी आम्हाला हातभार लागला तेवढा थोडासा तरी. 15 साल से रेगुलर चल रहा है अच्छे से. 15 अप्रैल से 15 मई तक. और कंपलसरी सब जन आके देते हैं, अच्छे से सब पीते हैं. 3 बजे तक चलता है. 1 से 3 बजे तक टाइमिंग है इसका. इथे आम्हाला सगळ्यांची मदत घरातून पण आहे की भर उन्हात येऊन आम्ही करतो, तर सगळ्या बायकांना घरच्यांची तर मदत आहेच आहे. आणि आता आम्ही या सगळ्या गोष्टी असं नाही आहे की आम्ही रिकामे आहोत म्हणून करतोय. आम्ही जॉब सगळं सांभाळून करतोय, तर पुढच्या पिढीला सुद्धा हे पुढे जाईल यासाठी आता शाळांना सुट्टी असल्यामुळे आज नाही आहेत, पण बहुधा सगळ्या शाळेतल्या मुली, कॉलेजच्या ज्या आमच्या सोसायटीतल्या मुली आहेत, शाळेतल्या मुली आहेत, त्या ताक डिस्ट्रीब्युशनला नक्की येतात. तर आम्ही हे करतोच आहे. मला एक म्हणावंसं वाटतं की पुण्यातल्या किंवा कुठल्याही शहरातल्या जिथे इतकं उन्हाचा प्रकोप वाढतोच आहे तिथे बाकी शहरातली लोकांनी सुद्धा हा छोट्यातून मोठा झालेला आमचा उपक्रम ताकाचा तो त्यांनी आपापल्या सोसायटीमध्ये, वेटाळामध्ये, त्यांच्या एरियामध्ये जिथेही ते राहतात त्यांनी छोट्या प्रमाणात का होईना चालू करावा. आम्ही 3 लिटर पर हेड रोज प्रत्येकी इथे जमा करतो. तर लागतं कसं, 1 लिटर दुधामध्ये थोडंसं विरजण टाकून दही केलं तर त्याचं 3 लिटर 2 लिटर पाणी टाकून व्यवस्थित मिसळून जर का आणलं तर घट्ट ताक होतं. तर हे जर का कोणी करू शकत नाही 3 लिटर, तर प्रत्येकीने 1-1 लिटर आणून हा उपक्रम प्रत्येकाने करावा. ग्लोबल वॉर्मिंग म्हणा किंवा आणि काही म्हणा, प्रदूषण म्हणा, ही आता काळाची गरज झालेली आहे. त्यामुळे हे आव्हान आहे की आणि आम्हाला इन्स्पायर होऊन आमच्या नातेवाईकांच्या सोसायटीत त्यांनी छोटे 10 दिवसांचा का होईना हा उपक्रम चालू केलाय. सर्वांनी हा करावा आणि त्याचं आमचं हे सक्सेसफुल आहे ही त्याची पावती असेल की आम्ही कोणाला इन्स्पिरेशन करू शकलो. धन्यवाद. आपल्या सुभद्राताई तर यांच्यापासून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे की जवळजवळ 300 लोक इथे ताक पिऊन जातात रोजचं. आणि ज्या पद्धतीने त्यांनी सगळ्यांना प्रेरणा दिलेली आहे तर ही प्रेरणा सगळ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी त्यांनी माझी निवड केली. त्यासाठी मी तुमचे आभार मानते की तुम्ही मला जी ही समाजसेवा करताय त्याच्यात मला इन्व्हॉल्व केलं आणि मला ह्या सेवेचा एक भाग बनवलं. तर निश्चितच तुमची सेवा या व्हिडिओ मार्फत मी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. थोडा हिंदी में बोलो. मैं इतना मराठी नहीं समझ पाती, थोड़ा समझ में. तो आपने जो छोटे से इससे शुरुआत की 1-1 लीटर से 2 लीटर से और आज कितना 1 लीटर ताक से लेके 300 लीटर ताक तक पहुंचे हैं. तो इतनी बड़ी उनकी सेवा पहुंची है. और दूसरी बात है जो छोटे बच्चों को भी आपने इन्वॉल्व किया है ना, तो ये बहुत अच्छी बात है क्योंकि ये अगले पीढ़ी तक जाएगा और अगली पीढ़ी भी यही अनुकरण करेगी. तो उनके ऊपर हे संस्कार तो अपने आप हो जाता है. त्याच्यामुळे लहान हे जेव्हा आपण सेवा करतो, ह्या ज्या गोष्टी उपक्रम आपण राबवतो ना, त्यात खरंच लहान मुलांना आपण इन्व्हॉल्व केलं पाहिजे. निश्चितच आता हा मुलगा मोठेपणी असा उपक्रम नक्कीच राबवेल. खूप छान वाटलं. हमारी दीदी इसको अक्षय पात्र खरंच अक्षय पात्र क्योंकि खत्म हो गया. आपका ये अक्षय पात्र हर चौक चौक में पहुंचे. ओके, थैंक यू. ये बाकी लोगों को इंस्पायर करे. सही बात है.
मैं तो हो गई इंस्पायर ये actually ये पुण्यधाम सॉरी हाँ। का नवचैतन्य करके लेडीज का बहुत अच्छा ग्रुप है शी इज इनटू सोशल एक्टिविटीज ओके वेरी ग्लैड ओके ओके थैंक यू बहुत अच्छा लगा बहुत अच्छे से आपने किया, बहुत अच्छा, आपका बहुत धन्यवाद। थैंक यू थैंक यू